धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जीव गंगला गुंगला रंगला असा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात विविधांगी भूमिका साकारणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याविषयी। शांत, हसरी, लाजरी तसेच प्रत्येक भूमिकेमध्ये अभिनयाचं नाणं खणखणीत असलेली चतुरस्र अभिनेत्री मुक्ता बर्वे कधी रोमॅन्टिक चित्रपटातील नायिका, तर कधी तडफदार पोलीस ऑफिसर, तर कधी ग्रामीण भाग असणारी जोगतीन। मुक्ताबद्दल काय बोलायचं, अभिनयाची उत्तम जाण आणि म्हणूनच प्रत्येक कलाकृतीची शान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। अभिनय करायचा म्हणजे नुसते अभिनेत्री नाही व्हायचे, तर कलेचा सर्वांगीण अभ्यास करायचा या विचाराने ती कलाक्षेत्राकडे वळली होती। मराठीतल्या मोठ्या मोठ्या दिग्गजांकडून अभिनय शिकून समजून घेऊन अगदी आत्मसात केला। हळूहळू या क्षेत्राला आपलेसे करत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास कधी मालिका तर कधी चित्रपट असा प्रवास करत एक प्रतिथयश अभिनेत्री अशी तिची ओळख झाली आहे। नाटक, चित्रपटांमध्ये बिनधास्तपणे वावरणारी मुक्ता लहानपणापासूनच प्रत्यक्षात खूप लाजरी बुजरी होती। तिची आई शिक्षिका तर बाबा टेलिकॉम कंपनीमध्ये काम करत होते। तिचा दादा देऊ बर्वे हा कमर्शियल आर्टिस्ट। दादाला तिने अनेकदा परफॉर्म करताना पाहिले होते। त्याच्या निमित्ताने हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कलेशी निगडीत अनेक गोष्टी शिकण्याची संधी तिला मिळाली। मुक्ता खूप शांत स्वभावाची होती। ती लोकांमध्ये फार कमी मिसळायची। तिच्या आईने या सगळ्या गोष्टी हेरल्या। खास तिच्यासाठी काही बालनाट्ये लिहिली। मुक्ताने ती सगळ्यांसमोर सादर केली। यातूनच तिच्यातल्या कलाकाराची तिला स्वतःला ओळख निर्माण झाली। पुढे 10वी झाल्यानंतर तिने एक कार्यशाळा केली होती। या कार्यशाळेनंतर तिचे अभिनय क्षेत्रात करिअर करण्याविषयीचे निश्चित झाले। अभिनय म्हणजे एक क्षेत्र नाही, तर याचे वेगवेगळे पैलू आहेत। ज्यावेळी हे पैलू आपल्याला कळतात तेव्हाच आपल्यातला कलाकार अंतर्बाह्य घडतो, हा विचार तिच्या घरच्यांनी तिच्या मनामध्ये रुजवला। 12वी नंतर तिने पुण्याच्या SP कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले। नंतर थेट प्रवेश घेतला तो ललित कला केंद्रामध्ये। ललित कला केंद्रामध्ये प्रवेश घेतल्यावर अभिनय शिकायला मिळतो असा अनेकांचा समज आहे, पण असे नसते। नाटक म्हणून प्रत्यक्ष घडताना नेपथ्य, रंगभूषा, संहिता, संगीत, प्रकाश, अभिनयातले नवरस हे सगळे समजूनच मग कलाकृती उमगते आणि आपोआपच अभिनय आतून बाहेर येतो। आपल्या उठण्या बसण्यातून, हावभावांतून, संवादातून लोकांपर्यंत तो पोचतो, हा खरा अभिनय। मुक्ताचे शिक्षण सुरू झाल्यावर हे तिला समजायला जवळपास 2 वर्ष लागली, पण या 2 वर्षात अनेक दिग्गजांच्या सहवासातून ती नाटक अक्षरशः जगली। सतीश आळेकर, विजय मेहता, विनय आपटे यांच्यासारखे कलेचे उपासक तिला गुरु म्हणून लाभले। एखादी भूमिका कशी करायची हे कळण्यासाठी त्यावर होणारे विचारमंथन, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास, पात्र समजून घेण्यासाठी केलेली धडपड हे सगळंच तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं होतं। यानंतर तिने अभिनेत्री व्हायचे मनोमन ठरवले। अभिनेत्री व्हायचे निश्चित झाल्यावर मुक्ता थेट मुंबईला आली। तेव्हा ती केवळ 19-20 वर्षाची होती। सुयोग निर्मित आम्हाला वेगळं व्हायचंय हे तिचं व्यावसायिकदृष्ट्या पहिलं नाटक। या नाटकामध्ये तिच्यासारखेच सगळे ललित कला केंद्राचे नवखे विद्यार्थी। विषय जरा वेगळा होता, पण समजून घेऊन सादर करायचे एक भले मोठे आव्हान होते, जे या सगळ्यांनी लिहिले या पेलले। यानंतर मुक्ता घडलंय बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, इंद्रधनुष्य, श्री गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये छोट्याशा भूमिकांमधून दिसली। 2004 मध्ये चकवा या चित्रपटात ती पहिल्यांदा दिसली। या चित्रपटात तिच्या कामाचे कौतुक तर झालेच, पण तिला पदार्पणाचा राज्य शासनाचा विशेष पुरस्कार देखील मिळाला। यानंतर अमोल पालेकर दिग्दर्शित थांब या बहुभाषीय चित्रपटात तिने काम केले। तिच्या अभिनय कौशल्याची दखल घेत तिच्या वाटेला अतिशय निवडक व अजरामर भूमिका आल्या। तिच्या कामाचा आलेख हा वाढतच गेला। समीक्षकांनी तिच्या कामाचे कौतुक केले, त्यासोबतच अनेक मानाच्या पुरस्कारांचा तिच्यावर वर्षाव झाला। मुक्ताने फायनल ड्राफ्ट, देहभान, कबड्डी कबड्डी, छापाकाटा, कोड मंत्र यांसारख्या नाटकांमधून कामे केली। एका लग्नाची दुसरी गोष्ट, रुद्रम तसेच अजूनही बरसात आहे या मालिकांमध्ये देखील तिने काम केले। तिचे काही चित्रपट
म्हणजेच शेवरी, माइंड गेम, जोगवा, झुमरान, एक डाव धोबी पछाड, मुंबई पुणे मुंबई 1, बदाम राणी गुलाम चोर, तसेच मुंबई पुणे मुंबई 2, गोळाबेरीज, मंगलाष्टक वन्स मोर, लग्न पहावे करून, डबल सीट, हायवे, गणवेश, मुंबई पुणे मुंबई 3, YZ, हृदयांतर, आम्ही दोघी, वेडिंगचा सिनेमा, बंदीशाळा, स्माईल प्लीज अशा सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये तिने काम केले. मुक्ताच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चांगल्या भूमिका तिच्या वाट्याला आल्या. जोगवामध्ये सुली जोगतीन कायमस्वरूपी लक्षात राहिली. या तिच्या भूमिकेला चित्रपटाला राज्य शासनाचा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुंबई पुणे मुंबईमधील बिनधास्त स्पष्ट व्यक्ती, ॲटिट्यूड असलेली मुंबईची मुक्ता तरुणाईमध्ये आजही खूप फेमस आहे. या चित्रपटाच्या इतर 2 भागांमध्ये तिचे कामसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडले. नाटकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर नाटकांमधला जिवंत अभिनय ही तिची जमेची बाजू. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, नाटकामध्ये जे आयसोलेशन मिळते ते तर कुठल्याच माध्यमातून मिळत नाही. आपण संवाद सादर करत असतो आणि समोरचा ते ऐकत असतो, म्हणून तिला नाटक खूप आवडते. सखारामबाईंड या नाटकाला पुनरुज्जीवित करून याचे 5च प्रयोग सादर केले. यात तिने चंपाचा रोल केला होता. विशेष म्हणजे या नाटकाची निर्मिती देखील तिनेच केली होती. रुद्रम या मालिकेमध्ये मुक्ताने रागिनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. एका घटनेचा बदला घेणारी थ्रिलर सिरीज मुक्ताच्या अभिनयामुळे प्रचंड गाजली. यानंतर अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करताना तिने स्वीकारली, अजूनही बरसात आहे या मालिकेतील डॉक्टर मीरा प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनेता स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी मुंबई पुणे मुंबईनंतर खूप गाजली. त्यांना मराठीतले शाहरुख काजोल असे म्हटले जाते. लोकांना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली. या चित्रपटानंतर दोघांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. मंगलाष्टक वन्स मोर हा नवरा बायकोंच्या नातेसंबंधावर आधारित सिनेमा आला आणि याला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचे 2 सिक्वेल देखील आले. 10 वर्षे झाले तरी या चित्रपटाची मोहिनी आजही लोकांच्या मनावर कायम आहे. एवढेच काय तर एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेवर देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मुक्ताने तिची अत्यंत जवळची मैत्रीण अभिनेत्री रसिका जोशी हिच्या नावाने रसिका प्रोडक्शन नावाने निर्मिती संस्था सुरू केली. या संस्थेअंतर्गत तिने छापा काटा आणि लव्ह बर्ड्स या नाटकांची निर्मिती देखील केली. मुक्ताने केलेल्या अनेक कविता गाजलेल्या आहेत. तिने विनय आपटे यांच्यासोबत कबड्डी कबड्डी या नाटकामध्ये काम केले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखन देखील तिने केले आहे आणि त्याचे सादरीकरण केले आहे. मुक्ता बर्वे यांना पुढच्या प्रवासाला बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मुक्ता बर्वे यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.